लिहीन, असं ग्रीटिंग पाठवेन आणि त्यावर लिहीन की माझी प्रिय उषा. अलंकार, तू सांगितलं नाहीस तरी मला कळलंय. तू नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतोयस. काय लपवतोयस हे मी शोधून काढणारच. अगो बाई, अगं हे बरळणं साधं सुद्धा नाहीये. कधीपासून होतंय हे? 2 दिवसांपासून. तुला सांगते, तुझ्या नवऱ्याला कोणीतरी झपाटलंय. नाही हो काकू. अगं तुला काय कळतंय यातलं? आधी हे नुसतं बरळणं वाटतं, नंतर वाढत जातं. मला सांग, ही उषा कोण आहे? ते तर मला पण नाही माहित. बघ, आपल्याला माहित नसलेल्या बाईचं नाव घेतोय हा. नक्कीच याला भूतानी झपाटलंय. माझ्याकडे एक उपाय आहे, पण तुला चालेल का? कसला उपाय? अगं मी तुला म्हणाले नव्हते का, ते बंगाली बाबा मोठे मांत्रिक आहेत. अहो नाही हो काकू, हे बाबा वगैरे फ्रॉड असतात, फसवतात आपल्याला. फसवतात तर माणसं कशी बरी होतात? मला सांग, तू कधी देवाला पाहिलंयस का? नाही. तरी पण आपण देवाला विनवण्या करतो, नवस करतो, नैवेद्य करतो, आणि कधी मनासारखं झालं तर आपण काय म्हणतो? देव पावला. बरोबर ना? हो. तू माझं ऐक, आपण अलंकारला घेऊन जाऊया. तुला पटलं तर थांब, नाहीतर निघून ये. पण त्याला कन्व्हिन्स करावं लागेल. कर बाई, थोडक्यात निभावलं म्हणजे झालं. नाहीतर हे परळणं राहायचं बाजूला आणि तिसरंच काहीतरी होऊन बसायचं. आपण आजच जाऊयात बंगाली बाबांकडे. बंगाली बाबा? घराची मोठ घराला जाई. तर लेली कोण आहे ती बाई? खुर्चीचा गोल, पांडूचा झोल. आय आय तुझ्या मनात पटकन बोल बोल बोल. अडचण बोल, अडचण. पल्लवी बोल. अच्छा, प्रॉब्लेम आपकी नहीं, बच्ची की है. नाही नाही, माझा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तर हे बाबा नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं. माझ्या घरात भाड्याने राहायला आले ते. हे प्रॉब्लेम आहे? नाही नाही, तसं नाही बाबा. अगं अगं पल्लवी, तू बोल ना त्यांना. हा हा ना, याला ना झोपेत स्वप्न पडतात आणि ना रात्री असा अंगाला घाम येतो आणि उषा उषा असं ओरडत असतो तो. आणि मग त्याला उठवलं ना की काहीच लक्षात राहत नाही, त्याच्यात काही आठवतच नाही त्याला. पुरी, तुझं नाव सांग, तुझं गाव सांग. मी पल्लवी आणि गाव येवली. येवली? पृथ्वीचा गोल, पांडूचा झोल. काय हाय मनात ते जरा कळू दे. आगाराची मोठ तगाऱ्याला जाई. बेंदाड खाल्लेली उषाबाई. उषाबाई, 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 उषाबाई. झाड सोडायची कर आता, घाई सोड. ओ लागतंय ना, असं काय मारता तुम्ही? सोड 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 सोड. नाही 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 सोडणार, नाही सोडणार. बाळ, ही बाई तुझ्या नवऱ्याचा पाठलाग अशी नाही सोडणार. एक काम कर, बाहेर जा आणि एक नारळ घेऊन. नारळ? नारळ? हा पल्लवी, इथेच आहे बाजूला रस्त्यावर. नारळ काय काय सोड. तू लागतंय. सोड सोड सोड. दादा, एक नारळ द्या. कशासाठी? ही बंगाली बाबां कशासाठी काय कशासाठी द्या ना तुम्ही. अच्छा, बंगाली बाबांसाठी. अहो हे घ्या, स्पेशल नारळ तुमच्यासाठी. तेवढंच बंगाली बाबा पावले तर पावले. सॉरी सॉरी, माफ करा. हे नारळ नारळ आणलाय मी. उगा उगा उगे उदी उगमासे उगनी उगनी हो, डोळ्यात गेलं ना ते.
बघ उघड वाच काय लिहिले वाच उषा 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 नावाच्या पिशाचाने झपाटलंय याला बाबा बाबा काहीतरी करा याची चूक भूल माफ करा बाबा पण त्या बाईपासून त्याची मुक्तता करा बाबा आहे उपाय आहे पण एकच उपाय आहे काय काय आहे 5,000 आता काय 5,000 नारळ फोडायचे अजून नाही 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 5,000 रुपये 5,000 रुपये कोणाला तुम्हाला द्यायचे 5,000 तुम्हाला खर्च करावे लागतील ते तर आमचे तसेही होतात माता भगिनी स्वतःवर खर्च नाही करायचे तुम्हाला ह्या प्रॉब्लेमवर खर्च करायचे बघ किती महागात पडलायस तू आता रात्री स्मशानात अगोरी यत्न करावं लागणार हो हो बाबा तुम्ही सांगा काय सामान आणायचं ते तुम्ही काळजी करू नका माझ्या माणसांकडे द्या पैसे ते सगळे खरेदी करतील आणि तयारी करतील तू कशाला पैसे देतोयस रे आपण आणू ना सामान बाबावर अविश्वास त्याचा होईल सत्यानाश नाही 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 मी तर म्हणाले सगळे पैसे देऊन टाक ते पण दे घ्या घ्या सुखी आई तुझं भलं करेल लवकर तुझी ओटी भरो हो हो बाबा पुढे काय बाबा जा घरी म्हणजे स्मशानात भेटूच रात्री आत्ता जा घरी बघ तुला म्हणाले होते ना बंगाली बाबा काहीतरी उतारा काढतील ते पण त्या नारळातून चिठ्ठी कशी बाहेर निघाली हेच नाही कळलं मला आणि त्यात उषाचं नाव कसं काय अगं तोच तर चमत्कार आहे पण तुला कळालं ना अलंकार यातनं बाहेर कसा निघलते तरी नशीब त्या बाबांसमोर तरी शांत बसला होता नाहीतर असं कोणासमोर शांत बसत नाही तो अगं बाबा समोर कोणी असू दे तो शांतच होतो बघ अलंकार कुठे बाहेर गेलाय कुठेतरी बरं ऐक मी काय सांगते ते नीट ऐक तू जरा सावध राहा बरं म्हणजे तू तुझ्याजवळ एखादी लोखंडाची वस्तू राहू दे लोखंडाची वस्तू का अगं अलंकारला भूतानी झपाटले आणि भूत म्हणजे अलंकार काहीही करू शकतो म्हणून सांगते तुझ्याजवळ एखादी लोखंडाची वस्तू राहू दे अगं आमची आजी सांगायची लोखंडाची वस्तू असेल तर भूत आपल्या जवळ सुद्धा येत नाही आणि काळजी घे हा चल निघते मी भूत म्हणजे अलंकार काही करू शकतो आगारायची मोठ तगाऱ्याला जाई बेंदाळ खाल्लेली बाई कुठे जाई पृथ्वीचा गोल पांडूचा झोल काय आहे मनात कळू दे बोल 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 कोण आहे कसं जाणार मी ते बाजूला अरे शांत शांत खोटं आहे मी खरं आहे मी नॉर्मल तू चाकू फेक यार पटकन फेक 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 तुझं नाव काय तुझं अगं नवरा आहे मी तुझा सख्खा मी अलंकार नामा निराळे पाय हे बघ हे बघ हे बघ हे बघ मी नॉर्मल आहे तू आहेस मी आहे तू खरंच तू आहेस हो मी खरंच मी आहे अलंकार अलंकार
तू पण आलाय का? तू ऐक ना डोक्यावर पडलेस का? डोक्यावर पडलेस का तू? अलंकार! ऐक गं. किती फोन केले तुला? फोन केला, काय केलं? आणि हे कशाला घेऊन आलाय? गंमत केली ती मी तुझी. गंमत अंगाशी आली. काय? गंमत. पल्ले लागतं ते. मूर्खा! सब मला सांग, कुठे गेला होतास? एक काम काय काम? होतं, एक छोटंसं काम. पण तू चिडू नकोस ना. सॉरी सॉरी सॉरी. अलंकार, तुला फोन उचलायला काय झालेलं? किती वेड्यासारखी फोन करत होते मी. हे बघ, आणि मला माहितीये तुझं काही काम नव्हतं. तू त्या उषा कोण आहे? हा, तुझ्या लग्ना अगोदरची गर्लफ्रेंड आहे ना ती? पल्ले शांत शांत शांत. माझ्या स्वप्नात उषा येते याचा त्रास होतोय का तुला? तू माझ्यापासून गोष्टी लपवतोस ना, हेच पटत नाहीये मला. अरे, नवरा बायको मध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे ना. मग आहे ना आपलं ट्रान्सपरन्सी, म्हणून तर एकमेकांचं प्रेम पण आहे ना आपलं. पहिले पण लपवण्यासारखं काही नाहीच, तर मी काय लपवू? हो का? हो. लपवण्यासारखं खरंच काही नाही. खरंच काय? मग सांग, कोण आहे? तुझं कोण आहे? तू बाजूला ठेव. मी सांगतो सांगतो. चला वर या. चला तिथे चला. बस का? बस लवकर सांग. आता सांग, उषा कोण आहे? पल्ले उषा माझी लहान बहीण आहे. खोट. अरे शपथ, उषा माझी लहान बहीण आहे. मला ना पहिले काही दिवसापासून ना अशी स्वप्न पडतायत की उषा पाण्यात बुडते. या आधी मला असं कधीच झालं नव्हतं. तर मला कळत नाही हा प्रॉब्लेम कसा काय झालाय, आणि मला हेही कळत नाही की यातनं मी बाहेर कसा पडू. अलंकार, तू आधी का नाही सांगितलंस? मग सॉरी तू चिडशील, पण ना मी तुझी जेलसी एन्जॉय करत होतो. तुझ्या सॉरी सॉरी सॉरी. पण तू पण पहिले मला त्या बंगाली बाबाकडे घेऊन गेलीस. एखाद्या सायकेट्रिस्ट कडे घेऊन जायचंस ना मला. बरं, तू बंगाली बाबा फ्रॉड आहे माहित आहे ना तुला? फ्रॉड आहे? हो. मग त्या नारळात उषाचं नाव कसं आलं? तसंच जसं उषा नाव लिहिलेली चिठ्ठी तुला माझ्या पॅन्टच्या खिशात सापडली होती, जी मीच ठेवली होती जेलेसीसाठी, तशीच एक चिठ्ठी बंगाली बाबाच्या माणसानं त्या नारळात ठेवली होती आधीपासूनच. म्हणजे पहिले तू स्वतःच्या तोंडाने नाही का बाबा समोर बोललीस, माझा नवरा झोपेत बरळतो, उषा उषा असं नाव घेतो. त्यानंतर त्यांनी काय केले ते माहितीये? तू व्हिडिओतच बघ. हा तो व्हिडिओ बघ बघ बघ. अरे, तुला काय वाटलं फक्त तुलाच व्हिडिओ काढता येतो? पण तू हा व्हिडिओ कसा काढलास? तू तर त्या बंगाली बाबा बरोबर होतास ना? नाही, बरोबर. तू जिकडनं नारळ घेतलंस ना पहिले, त्याच्या समोरच्या दुकानात सीसीटीव्ही चालू होता. त्याच हे फुटेज आहे, आणि हे आणायला मगाशी गेलो होतो मी. बरं, आता तरी पटलं का तुला? तो बंगाली बाबा फ्रॉड आहे, फ्रॉड. अलंकार, सॉरी, पण त्या बंगाली बाबाला काय मी सोडणार नाही. आज रात्री कसा त्याचा गेम वाजवते बघच. आगराची मोठ सागराला जाई, बेंदार खाल्लेली उषा बाई, पृथ्वी गोल पांडूचा झोल. बोल काय अडचण आहे, बोल.
अहो ते जरा हळू फिरवा ना, मला गरगरायला लागलं. ओ उग उगे उगे उदी उग मासी अगानी अगानी. जा इथून, ऐक माझे खडे बोल, जा इथून, जा जा इथून, तुम्ही जा इथून. याला काय अर्थ आहे? पुढचं विधी मी उरकीन. नाही नाही, आम्ही निवांत होत. तुम्ही पुढच्या विधी आमच्या समोरच करा. हा घ्या घ्या. मी सांगतो तसं करा. पुढची विधी घातक आहे, तुमचा जीव जाऊ शकतो. जा, निघून जा. उषाला ह्या बाटलीत उतरवायचंय. हो, जा जा जा. पगाराची मोठ तगाराला जाय. बंगाली बाबा, लोकांची तुमच्यावर श्रद्धा आहे, तोपर्यंत तुमची चांदी. हा, त्यामुळे घ्या आता नाव आणि मारा सगळा माल. उषा, हे उषा. बंगाली बाबा, हे बंगाली बाबा, मी उषा आहे, उषा. ए, कोण कोण उषा? हा, ए वेड्या, आता तर 100 वेळा उषा उषा अशी हाक मारत होतास ना, मग आता कोण उषा काय विचारतो रे? आणि हे काय एकटा एकटा पितोय? माझा बेग कुठे कुठे? माझा बेग, माझा पण बेग मार. ही अख्खी बॉटल तुमची. बर मला सांग, तुला कसं कळलं की मी त्या मुलाच्या स्वप्नात येते ते? हे, मला काही कळत नाही. ते माझ्या पोटापाण्याचं आहे, मला पैसे मिळतात त्यामुळे मी बोलतो खोटं. मग त्या नारळात ती चिठ्ठी कुठून आली? ते कुठून आली? ते माझ्या माणसांनी टाकली. माझे साथीदार आहेत काही माणसं, त्यांना मी हिस्सा देत असतो. बंगाली बाबा घाबरला. तू का मला गंडवते? ओ बंगाली बाबा, अहो ब्लॅक कॅटची पंगा नका घेऊ. हा काय घोरपडे वहिनी, आता तरी पटलं का तुम्हाला? हो, या या वर या. हा वहिनी, वर वर. असं आलात तर 2 दिवस लागेल, तसं आलात तर आजच या. येता या या या. मग बंगाली बाबा, अहो तुमच्यामुळे ना चांगली बंगाली माणसं बदनाम होतात. बोला घोरपडे वहिनी, काय करायचं तुमच्या या फ्रॉड बंगाली बाबाचं? कसं आहे ना अलंकार, एका चुकीनं माफी मिळू शकते, पण हजारो चुकांना माफी नाही ना मिळू शकत. हजारो लोकांना गंडवलं असेल यांनी, फसवलं असेल. हा, अशा माणसाला ना धडा शिकवलाच पाहिजे. आत्ताच्या आत्ता उचलून ह्याला पोलिसात टाकू. हो